औरंगाबादचा अगदी मध्यवर्ती परिसर आणि औरंगाबादची सर्वात मोठी बाजारपेठ आणि याच परिसरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मोठी आग भडकली आहे। फटाक्यांच्या दुकानांना लागली ही आग। आणि नेमकं काय झालं सध्याची स्थिती सांगतोय आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडे। औरंगाबादच्या झेडपी मैदानातल्या फटाका स्टॉलला ही आग लागली आहे। मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। जवळपास 200 या ठिकाणी स्टॉल्स होते। सगळे स्टॉल्स जळून खाक झालेले आहेत आणि अत्यंत भयावह आग आहे। आगीचं रौद्रूप कसं होतं जर पाहायचं असेल तर ही सगळी वाहनं आहेत, ही सगळी जळून खाक झालेली आहेत। जवळपास 150 ते 200 वाहनं जे आहेत ते जळून खाक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण जर चहूबाजूने या ठिकाणी पाहिलं तर सगळीकडे आगच आग दिसते आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांचा या ठिकाणी जनसमुदाय देखील अडथळा निर्माण करतोय बचाव कार्याला। अग्निशामक आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय की ही आग जी आहे ते आटोक्यात आणण्यात येईल। प्राथमिक माहिती जी मिळते आहे ती समोरचा जो या ठिकाणचा फटाका स्टॉल आहे हा जिथे खांब आपल्याला पाहायला मिळतो तिथे सुरुवातीला आग लागली आणि भडकत दोन्ही बाजूने आग जी आहे ते सगळे 200च्या 200 फटाका स्टॉल जे आहेत ते जळून आगीत खाक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एक स्टॉल अगदी चिटकून होता, कुठलीही यंत्रणा नव्हती, कुठलाही अग्निशामक या ठिकाणी नव्हतं। प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत। नेमकं त्यावेळी काय घडलं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तुम्ही इथे होतात, काय घडलं नेमकं? अचानक एक दुकानाला आग लागली। आग लागल्या फटाक्याचा जसा आवाज आला तसं लोकांना जसं माहीत पडलं, समजून घेतलं काय हे पूर्ण लागणार आहे, त्यामुळे सगळे पळून गेले। कोणी इंजुर झाला नाही, कोणी जखमी झाला नाही, काही झालं नाही। हे वरचं एक पुण्याचं काम झालं, म्हणजे कोणी जखमी झाला नाही माणूस। आणि किती गाड्या जळाल्या असतील? भरपूर नुकसान झालं। भरपूर। आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर 2 व्हीलर 4 व्हीलर आगी लागलेला होता। आमच्याकडून जेवढे होते आम्ही 2 व्हीलर बाहेर काढले। जेवढे लोक तेवढे बाहेर काढायचा प्रयत्न केला। लोक तर बाहेर, इथे एखादी गाडी होती का अग्निशामक दलाची? नाही, नव्हती। हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। यांचं काम होतं प्रिऑप्शन म्हणून यांनी अग्निशमन दलाची गाडी ठेवायला पाहिजे होती। गाडी ठेवायला पाहिजे होती आतमध्ये एवढा मोठा स्टॉल असताना। हे जर बघितलं तर लोक संतप्त आहेत। मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती आग लागलेली आहे। 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्या जळून खाक झालेल्या आहेत आणि चित्र एवढं भयावह आपल्याला पाहायला मिळतंय की अत्यंत वाईट स्थिती आहे। सगळीकडे जे आहेत ते पूर्णपणे गाड्या या ठिकाणी जळालेल्या आहेत आणि नुकसान जिकडे पाहाल तिकडे नुकसानच झालेले आहे। जवळपास 200 गाड्या ज्या आहेत 2 व्हीलर्स अशा प्रकारच्या जळून खाक झालेल्या आहेत। 4 व्हीलर देखील काय अवस्था आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहतायत आणि अत्यंत भयावह स्थिती जी आहे इथे काही काळापुरती झालेली होती। अर्ध्या तासामध्ये हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अत्यंत भयावह स्थिती होती। सगळ्या दुकान स्टॉल जे आहेत ते जळून खाक झालेले आहेत। आपण जर दुसरी बाजू या ठिकाणी जर पाहिली तर ह्या इमारती पहा, हे रहिवासी इमारती आहेत, हे अत्यंत जवळ आहेत इमारती आणि या इमारतीतले लोक जे आहेत ते पटापट या ठिकाणी आपली घरं सोडून निघून गेली। प्रत्यक्षदर्शी आहेत आपल्यासोबत। आपण हे बघा सर, हा पूर्ण सिलपॅक आहे। हा गुलाम नाही सर अजून। हे बघा याची नळीची दिवसाच्या बघा सर, आम्ही कसं करणार आता? तुम्ही अग्निशामकचे का? नाही सर, आम्ही जनता आहे, आम्ही व्यापारी साहेब। हे बघा ते सर, होते प्रत्यक्षदर्शी होते इथे? सर मी आता मला अर्धा घंटा झाला साहेब। ही सगळी आग लागली। मी आता जर बघितली तर आपण स्थिती अत्यंत भयावह स्थिती आहे आणि सगळे स्टॉल्स जे आहेत ते जळून खाक झालेले आहेत। जिकडे पाहावं तिकडे या ठिकाणी अशा प्रकारच्या गाड्या ज्या आहेत त्याचा चक्काचूर झालाय। आत्ता देखील फटाक्यांचा आवाज या दुकानातून येताना आपल्याला पाहायला मिळतं। हे चित्र बघा, हे सगळी जर आपण पाहिली तर 4 व्हीलर असतील 2 व्हीलर्स असतील ह्या सगळ्या जळून खाक झालेल्या आहेत। कॅमेरा मुहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।